अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील गोळेगाव इथं महिला बचत गटासाठी आयोजित बैठकीत जैविक शेतीचा स्वीकार करण्याचं आवाहन करण्यात आले। लाड जळगाव क्लस्टरच्या समन्वयक रुपाली झारगड यांनी महिलांनी रासायनिक खतांऐवजी जैविक गट शेतीकडे वळून निरोगी समाज घडवण्यात पुढाकार घ्यावा असं सांगितलंय। ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच मुक्ताबाई अंदळे, झाड फाउंडेशनचे अध्यक्ष संजय अंदळे, सुरेश फुंदे आणि विविध बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली। लाड जळगाव क्लस्टर अंतर्गत 28 ग्रामपंचायतीमधील 417 महिला बचत गट कार्यरत असून गोळेगावातील 10 बचत गटांनी सक्रिय सहभाग नोंदवला। बैठकीत जैविक खतांचा वापर, कमी खर्चात गुणवत्तापूर्ण उत्पादन, गट शेतीची प्रभावी अंमलबजावणी आणि महिलांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली। महिलांनी आर्थिक स्वावलंबनासोबत आरोग्यदायी शेतीचा मार्ग स्वीकारावा असा संदेश या बैठकीतून देण्यात आला आहे। प्रोड्युसर ग्रुप आपल्याला इथं तयार करायचा आहे। प्रोड्युसर ग्रुप मध्ये जे आपले विविध प्रकारचे एकच पीक आणि एक एकर शेतीमध्ये आपल्याला एकच पीक घ्यायचंय। त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला जे जैविक पद्धतीने आपण शेती करत होतो, पहिली आपली जी पिढी होती ती जैविक पद्धतीने शेती करत होती। आता सर्व रासायनिक शेतीकडे वळाले। तर रासायनिक शेतीमुळे काय झालंय आपल्याला का जे आपलं कॅन्सरचं प्रमाण वाढले। कॅन्सर आपण पूर्वी आपल्या आजी पणजी वगैरे त्या होत्या, तर त्या काय करायच्या का सुरुवातीला जी जैविक शेती करायच्या तर त्याच्यामध्ये वांगे वगैरे जे आहे तर त्याचं रासायनिक फवारणीचा बिलकुल वापर करत नव्हते। पण आता काय झालंय का कीड वगैरे काही आली तर रासायनिक फवारणी, एखाद्याने जर 2 हे डबे जर फवारले तर आपण 3 डबे फवारतो। याच्यामुळे काय झालंय कॅन्सरचं प्रमाण वाढले। आता पूर्वी आपण काय म्हणायचं, एखाद्या गावात हे झालं तर कॅन्सरचं प्रमाण ती एखादी व्यक्ती तिथं सापडायची। पण आता काय झालंय का गावागावात कॅन्सरचं हे कशामुळे वाढले का रासायनिक फवारणी। तर आपण आपल्या गावात काय करायचं, आपल्याला रासायनिक फवारणी न करता जैविक खतांचा वापर, आपलं जे घनामृत, जीवामृत, निमास्त्र ते त्याच्यासाठी आपल्याला हे करायचंय। तर म्हणून आपल्याला पाणी फाउंडेशनचे गट करायचे, गट शेती करायची। गट शेती मार्फत जे आपल्याला हे मिळेल ते आपल्याला ते ट्रेनर वगैरे आपल्याला गावात बोलायचे, तर ती तुम्हाला मी माहिती देईन।